नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाने प्रेक्षकांना अक्षरशः भावनिकतेच्या शिखरावर नेऊन सोडले. एका बाजूला सायलीची तिच्या वडिलांसाठी असलेली तळमळ, तर दुसरीकडे सुभेदार कुटुंबात झालेले नाट्य, असे कथानक पुढे सरकले. सुरुवातीला आपण पाहतो की सायली जेव्हा मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि त्यांचा हात हातात घेते, त्याचवेळी ती मधुभाऊंना तिच्या आई वडिलांबद्दल विचारते. हे सत्य सायलीला सांगायच्या विचाराने मधुभाऊंचा जीव कासावीस होतो. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांना खूप त्रास होऊ लागतो. सायलीला काहीही सांगता न आल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडते. सायली डॉक्टरांना धावत बोलवते. डॉक्टर मधुभाऊंवर उपचार सुरू करतात आणि सायलीला बाहेर थांबायला सांगतात. मधुभाऊंची ही अवस्था पाहून सायली बाहेर येऊन खूप रडत असते. याच दरम्यान सुभेदार यांच्या घरी अस्मिता, अर्जुन आणि घरातील मंडळी सायलीच्या आईवडिलांबद्दल बोलत असतात. मैनावती आणि सदाशिव हे दोघेही घरी परत येतात. सदाशिव यांनी हात थरथर कापत अन्नपूर्णा मॅडम आणि प्रतापसाहेब यांच्याकडे माफी मागितली. त्यांनी कबूल केले की दारू सोडली होती, पण जुन्या सवंगड्यांमुळे मोह आवरला नाही आणि चूक झाली. प्रताप मात्र सदाशिव यांना कठोरपणे बोलतो. अर्जुनसारखा नामवंत वकील गुन्हेगारांना तुरुंगात पाठवतो, पण तुमच्यामुळे त्याला त्याच्या सासऱ्यांना तुरुंगातून सोडावे लागले, याबद्दल तो संताप व्यक्त करतो. प्रिया मात्र मनातल्या मनात आनंद व्यक्त करत असते की अर्जुनने त्यांना एकदाचे घराबाहेर काढावे. घरात हे नाट्य सुरू असतानाच अर्जुनला सायलीचा फोन येतो. मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडल्याचे आणि त्यांचा बीपी खूप कमी झाल्याचे सायली रडत सांगते. हे ऐकून अर्जुन लगेचच हॉस्पिटलकडे जायला निघतो. प्रिया मात्र मनातल्या मनात मधुभाऊ लवकर खपले तर आपल्या डोक्यावरची तांगदी तलवार दूर होईल असा विचार करून हसते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर अर्जुनला सायली तिथे दिसत नाही. ती कुठेतरी निघून गेल्याचे नर्स सांगते. अर्जुन जेव्हा बाहेर येऊन तिचा शोध घेतो तेव्हा त्याला ती रस्त्यावरून अनवाणी पायाने म्हणजे बॅरफूट देवी आईच्या मंदिराकडे चालत जाताना दिसते. मधुभाऊंना बरं वाटावं यासाठी देवाला साकडं घालायला जात असल्याचे सायली अर्जुनला सांगते. हा वेडेपणा आहे असे अर्जुन समजावतो, पण सायलीचा निर्धार पक्का असतो. तेव्हा अर्जुनही तिच्यासोबत अनवाणी पायाने मंदिराकडे जायला निघतो. मंदिराच्या पायऱ्या चढताना सायलीच्या पायात काच घुसते आणि रक्त येऊ लागते. वेदना होत असतानाही ती थांबत नाही. त्याचवेळी अर्जुन नकळतपणे सायलीच्या जखमी पायावर असलेल्या तुळशीपत्राच्या खुणेकडे लक्ष देतो, जो तिच्या जन्माच्या रहस्याचा एक भाग आहे. सायली मंदिरात येऊन देवी आईचा धावा करते आणि मधुभाऊंसाठी प्रार्थना सुरू करते. ती देवीच्या प्रदक्षिणा घालू लागते. प्रदक्षिणा घालताना तिला मधुभाऊंसोबत घालवलेले बालपणीचे आनंदी क्षण आठवतात. सायली जसजशी प्रदक्षिणा पूर्ण करत जाते तसतसे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो, कारण मधुभाऊंच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागलेली असते. सायलीची आरती पूर्ण झाल्यावर अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. मधुभाऊ आता धोक्याबाहेर असून त्यांची तब्येत स्थिर म्हणजे स्टेबल झाल्याची गोड बातमी तो सायलीला देतो. हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि ती देवी आईचे मनःपूर्वक आभार मानते. येणाऱ्या भागात अर्जुन सायलीला विचारतो की तिने मधुभाऊंची काय बोलली होतीस, तेव्हा सायली सांगते की तिने तिच्या आईवडिलांबद्दल विचारले होते. याचा अर्थ मधुभाऊंना सत्य माहीत आहे हे अर्जुनच्या लक्षात येते. सायली लगेच मैनावती आणि सदाशिव यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंसमोर उभी राहते आणि विचारते, मधुभाऊ हे मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे खरंच माझे आईबाबा आहेत का? आता मधुभाऊ यावर काय उत्तर देतात? ते लोखंडे कुटुंबाला सायलीचे खरे आईवडील मानतील की सत्य उघड करतील, हे पाहण्यासाठी मालिका नक्की पहा.